आईशिवाय ना माहेर असतं पण माहेर पण नसतं बघा, हे मात्र खरंय. तर 2 दिवसासाठी मम्मीला बहिणीच्या घरी जावं लागलं होतं, पण 2 दिवसामध्येच मला समजलं की आईशिवाय खरंच माहेर माहेर सारखं वाटत नाही. 2 दिवसामध्ये कसलंच मला माहेरात करमलं नाही बघा. तर मी काल बाजारात गेले होते आणि बाजारामधून छान छान भाज्या आणल्या होत्या. त्या म्हणलं इथं साफ करायला घेऊया पहिल्यांदा. आता म्हणलं मम्मी आपल्या भरोशावर घर सोडून गेल्या, तर थोडं आळमडम काम करण्यापेक्षा आपण चांगलं काम करूया. भाज्या तर की मी अजून पूर्ण साफ केल्या नव्हत्या. म्हणलं बाजारातून काल आणलेली कणसं पहिला कुकरला लावूयात. जसे शिजल्यानंतर लगेच भाताचं कुकर पण लावून टाकले आणि जाताना मम्मीने सांगितलं होतं की शेंगदाण्याचं कूट करायचंय. मग एवढ्या सगळ्या शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं. भाजी पण लगेच करून घेतली. घरात काही एकटीला बसवत नव्हतं, भाज्या पण साफ करू वाटत नव्हत्या. मग शेजारी जाऊन सगळ्या भाज्या साफ करून आणल्या. तिथे गेल्यावर गप्पा टप्पा करत कधी भाज्या साफ करून झाल्या तेच काही समजलं नाही. आमच्या शेजारीच ना मस्त गणपती बनवतात बघा. तिथं गणपतीला ना असे धोतर नेसवायला आले होते, तेच मी बघायला गेलते. इतकं मस्त आणि छान वाटत होतं ना, गणपती बघितल्यावरच असं मन प्रसन्न झालं होतं. तर असा होता माझा छोटासा मिनी ब्लॉग. चला भेटू नेक्स्ट मध्ये. तोपर्यंत बाय.